हुपरी नगर परिषदेच्या वतीनं शहरातील बाजार कर वसुली आणि यात्रा कर वसुलीसाठी ठेका देण्यात आलाय। या विरोधात आज यात्रा कमिटीच्या वतीनं गाव बंद आंदोलन केलं। हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नगर परिषद आणि यात्रा कमिटीमध्ये कर वसुलीसाठी दिलेल्या ठेक्यावरून वाद सुरू आहे। याबाबत हुपरी यात्रा कमिटीने बैठक घेत आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। हुपरीचे ग्रामदैवत आई अंबाबाईची यात्रा दरवर्षी यात्रा कमिटीकडूनच भरवली जाते। त्यामध्ये जो कर गोळा केला जातो तो यात्रा कमिटी आणि नगर परिषद यांच्या वतीनं वेगवेगळा जमा केला जातो। त्यामुळे शहरातील नागरिकांना दुहेरी कर भरावा लागतो। या पार्श्वभूमीवर यावर्षी हुपरी नगर परिषदेने ठेका देऊन नागरिकांना सोसावा लागणारा भुर्दंड कमी करण्यासाठी प्रयत्न केलाय। परंतु यात्रा कमिटी आणि शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यात झालेल्या बैठकीत नगर परिषदेने दिलेला हा ठेका बेकायदेशीर तसंच नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप यात्रा कमिटीने केलाय। कमिटीने संबंधित ठेकेदार अनुभवी परवानाधारक नसल्याचं सांगत यात्रा कमिटीने ठेकेदाराकडे जीएसटी नंबर नाही, पोलिसांकडून त्याच्या वर्तवणुकीचा दाखला घेण्यात आलेला नाही असे आक्षेप नोंदवलेत। हा कर वसुलीचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आज हुपरी बंद पुकारण्यात आला होता। दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर आमदार अशोकराव माने यांनी घेतलेली बैठक निष्फळ ठरल्यानं आज दिवसभर हुपरीमधील व्यवहार बंदच राहिले। मी यात्रा कमिटी अंबाबाई यात्रा कमिटीचा अध्यक्ष यशवंतराव पाटील बोलतोय। आम्ही 3-4 मिटिंगा घेऊन सुद्धा सामुपचारानं समजावून सांगून सुद्धा इथले मुख्याधिकारी किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी आमची गोष्ट ऐकलेली नाही, आमच्याबरोबर काय ते वाटाघाटी सरळ केलेलं नाही आणि त्याचा जो हट्ट आहे ठेकेदाराला ठेका देऊन गावची वसुली करायची आहे ते जोपर्यंत त्यांनी रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या विचारानं एक मतानं हुपरी गाव तोपर्यंत बंद ठेवणार आहे जोपर्यंत त्यांनी आम्हाला याचं रद्द झालं असं सांगत नाही तोपर्यंत।